राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सरसंघचालक हिंदूच असेल, मग तो एससी किंवा एसटी पण असू शकेल। सरसंघचालक हा क्षत्रिय वैश्य नव्हे तर हिंदू म्हणून निवडला जाईल, मोहन भागवतांचे स्पष्टोक्ती। संघ सांगेल तेव्हा निवृत्ती घेणार, मात्र निवृत्तीनंतरही कार्य सुरूच राहणार, मोहन भागवत यांच्याकडून स्पष्ट। तर घरात 3 मुलं असावी असं शास्त्र सांगतं, भागवत यांचं वक्तव्य। मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला अभिनेता सलमान खानची हजेरी, तर गर्दी जमवण्यासाठी सलमान खान आमंत्रित होते का, राऊतांचा संघाला सवाल। एखाद्या व्यक्तीचा धर्म, भाषा, खाण्याच्या सवयी वेगळ्या असू शकतात, मात्र आपण समाज, संस्कृती आणि राष्ट्र म्हणून एक आहोत, सरसंघचालक मोहन भागवत यांचं हिंदू मुस्लिम ऐक्यावर भाष्य। संघात यापुढे मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण आहे का, मोहन भागवतांनी स्पष्ट करावं, राऊतांचं आव्हान। तर हिंदू मुस्लिम द्वेषाच्या प्रचारात संघही सहभागी, राऊतांची टीका। पुन्हा विधान परिषदेवर जाण्यासाठी उद्धव ठाकरेंसमोर आव्हान, संख्याबळाच्या कमतरतेमुळे मवियाची कोंडी, उद्धव ठाकरेंना आधी राज्यसभेचं समीकरण जुळवावं लागणार। उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावं अशी आम्हा सर्वांची इच्छा, महाविकास आघाडीत एकमेकांना मदत करावी लागेल, राऊतांची प्रतिक्रिया। काँग्रेस आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढणार, पवारांच्या राष्ट्रवादीवर अवलंबून राहू नका, मुंबईतील नेत्यांच्या बैठकीत पक्ष नेतृत्वाच्या सूचना, सूत्रांची माहिती। कोल्हापुरात मंगळवारपासून 12वी बोर्डाच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात, परीक्षेसाठी कडक नियम, केंद्राभोवती 500 मीटर परिसरातील झेरॉक्स दुकानं बंद ठेवा, राज्य मंडळाचे निर्देश। संत गजानन महाराजांचा 148वा प्रकट दिन सोहळा, शेगावात लाखो भाविकांची मांदियाळी, भाविकांना दर्शनासाठी मंदिर रात्रभर खुलं राहणार।